नमस्कार. आपल्याला जे माझ्या हातामध्ये बोर दिसतात, हे बोर ह्या थंडीच्या दिवसातच खायला भेटतात आपल्याला. आणि हे ग्रामीण भागामध्ये असे मोठ्या प्रमाणात हे बोरीचे झाड राहत असतात. हे बोरीचं जे झाड आहेत या ठिकाणी आपण बघू शकतात. आणि हा बोरांचा पडलेला टपारा म्हणजे शेतकऱ्यांच्या इथं बांधावरती कुठली ना कुठली वस्तू खायला भेटतेच. ही शेतकऱ्यांची खाते आहेत एक. आणि आपल्याला माझ्यासमोर हे जे बोरीचं झाड दिसतंय, हे जे बोरं दिसत आहेत, हे बघा, हे जे पिकलेले बोर आहेत, हे पिकलेले बोर. कारण हे आपल्याला हे फक्त हे ग्रामीण भागामध्येच खायला भेटू शकतात. हे बघा, अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत म्हणजे अत्यंत स्वादिष्ट हे बोर आहेत आणि खायला पण एकदम गोड आहेत. आणि हा बघा झुमका. आणि शिवाय गावरान गावरान बोर आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावरती दिसतंय. शेतकऱ्याच्या बांधावरती हे गावरान बोर. शहरी भागातल्या लोकांना काय झालं, लवकर बोर खायला भेटत नाही. आणि हे शेवटच्या म्हणजे 12व्या आणि जानेवारी महिन्यापर्यंत, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यापर्यंत ग्रामीण भागामध्ये गावरान बोर खायला भेटतात. गावरान हायब्रिड तर आपण सगळेच लोक खातो, आता हायब्रिडचीच दुनिया आलेली सगळी. पण आपण गावरान बोर ह्या ग्रामीण भागामध्ये खातो. हे माझ्या हातात जे बोर दिसतं अत्यंत स्वादिष्ट आहे आणि चविष्ट आहे खाण्यासाठी. आणि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येतं. बोर बघितल्यानंतर, बोर, चिंच हे बघितल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येतं. मला तुम्हाला हा व्हिडिओ यासाठीच बनवला आहे मी, की ग्रामीण भागामध्ये अजूनही गावरान वस्तू म्हणजे गावरान खाण्याची जे फळं आहेत ते अजूनही टिकून आहेत. अशा इकडच्या बांधावर आणि तिकडच्या बांधावरती दोघांच्या मध्येच बोरीचे झाड असतात, बाभळीचे त्यानंतर तुमचं चिंचेचे झाड असतात. असे लोकांनी काय म्हणजे तोडलेले नाही आहे, तसेच ठेवलेले आहेत. केवळ का हे गावरान खाणं आहे. आणि गावरान खाणं आपल्याला ग्रामीण भागामध्येच मिळतं फक्त, आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात मिळतं. म्हणून आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा. कारण गावरान बोरची क्वालिटी ती क्वालिटी असते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.